तर या ठिकाणी सामन्याला सुरुवात होत आहे. पहिलं चेंडू फुलटास चेंडू आणि प्रवीण घोरपडे याच्या बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सरळ. एक रानासाठी समाधान मानावं लागेल. बॅट्समन साठी येतोय मयूर पाटील, तितकाच चांगल्या ताकदीचा गोलंदाज संपत, याचं नाव आहे शुभम, त्याला प्रेमाने सगळे संपत म्हणून हाक मारतात, असा आमचा हा गोलंदाज. चला, नारायण सेनेने हा सामना जिंकून आता पॉइंट टेबल वरती 1 नंबरला गेलेली आहे टीम. धन्यवाद. चांगला बॉल होता, मात्र हा चेंडू खेळण्यात अयशस्वी ठरलेला आहे. मयूर पाटील डीके लायन्स संघासाठी हा करो या मरो स्थितीचा सामना. इथं तर दंगा करू नका. एक जबरदस्त हा चौकार लगावलेला आहे. प्रवीण घोरपडे पुन्हा फुलटास. चेंडू मात्र मिसफील्ड झालेला आहे. 1 धाव पूर्ण झालेली आहे आणि दुसऱ्याच्या प्रयत्नात आणि 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. शुभम हे थोडेसे नाराज झालेले आहे. जिथं 1 धाव पाहिजे तिथं मात्र 2 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा बॉल कट केलेला आहे. फुलटा चेंडू मात्र सारसारखा कट होतोय. हे मॅचचं डिफेक्ट काय असतं हे खेळाडूलाच त्यावेळेला समजत असतं. बाहेरून बरेच खेळाडू सांगत असतात फुलटाच बॉलला हा चौकार गेला पाहिजे, फुलटाच बॉलला षटकार गेला पाहिजे, शॉर्ट लेंथ बॉलला षटकार गेला पाहिजे, चौकार गेला पाहिजे. अण्णा जरा माईक देखील पाच चेंडू 10 धावा, शेवटचा चेंडू या षटकातील. सुरेख गोलंदाजी शुभम यांची, अतिशय सुरेख गोलंदाजी. 1 ओव्हर 10 धावा बिना लॉस. चालू असलेला सामना अश्वमेध वर्सेस डीके लायन्स या दोन षटकामध्ये डीके लायन्स या संघाची धावसंख्या ती बिनबाद 10.
यावेळेस मात्र सुरेख असा फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून मारलेला हा फटका यावेळेस मात्र सीमा रेषा भेदून जाण्याची यशस्वी होते. ह्या 4 धावांनी मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 14. प्रवीण खोरपडे सुरेख अशी फलंदाजी या ठिकाणी करतोय. 2 चौकारांशी 12 धावांवर या ठिकाणी खेळतोय. यावेळेस मात्र ऑस्टमच्या बाहेर येऊन एक उत्तुंग असा फटका मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र सुरेख असा चेंडू होता तो गुरुसाई याचा. या दरम्यान एक निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी जातोय. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला हा फटका कव्हर्स मध्ये. या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. सुरेख असं क्षेत्ररक्षण होतं पण या दरम्यान एक धाव मात्र पूर्ण. एका धावाने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 15. यावेळेस मात्र सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर उसरी घेणारा हा चेंडू यावेळेस मात्र जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र ब्लॉकमध्ये टाकलेला हा चेंडू होता ऑफ स्टंपच्या. या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. स्वतः शुभम या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती ती 16. अखेरचा चेंडू या षटकातील. यावेळेस मात्र रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि चेंडू मात्र जातोय निर्धाव. तर दुसऱ्या षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती होते. 2 षटकानंतर डीके लाईन्स या संघाची धावसंख्या ती बिनबाद 16. 1 ओव्हर 10 होता मात्र 2 ओव्हर 16 झालेले. अतिशय अप्रतिम अशी गोलंदाजी गुरुसाई भस्मे यांनी टाकलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. दोन 2024-25 या सत्रातील या लीग मॅचेस या ठिकाणी चालू आहेत. तर हे सामने पार पाडण्यासाठी मात्र संयोजन समितीनं अतिशय कष्ट या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याचा पुरावा म्हणूनच या ठिकाणी अतिशय प्रेक्षणीय सामने आपणाला या ठिकाणी बघायला मिळतात. तर या संयोजन समितीचं मनापासून धन्यवाद. पुढचा गोलंदाज येतो हर्षल आणि त्याचा सामना करेल अर्षद पटवेगार. सुरेख असा चेंडू यावेळेस मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरचा हा चेंडू थोडा स्लोअर पद्धतीचा फलंदाजाला चकवा देण्यात यशस्वी होतोय आणि या ठिकाणी मात्र चेंडू जातोय निर्धाव. षटक चालू आहे 3रं. यावेळेस मात्र बॅटचा आणि बॉलचा चांगला संपर्क क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि यावेळेस मात्र पहिला धक्का बसतोय तो डीके लाईन्स या संघाला. मयूर पाटील याच्या स्वरूपामध्ये षटकार खेचण्याच्या नादामध्ये मात्र या ठिकाणी आपली विकेट बहाल करतोय आणि झेल बाद होऊन माघारी परततोय. मयूर आणि मयूरची जागा घेण्यासाठी पुढचा फलंदाज येतोय आकाश गोसावी.
यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू कव्हर्स मध्ये जातोय. या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 17 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा वाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त रन येते. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होते. धावसंख्या पोहोचते ती डीके लायन्स या संघाची 1/18. यावेळेस मात्र लॉंग अपच्या दिशेने कार्पेट पद्धतीचा हा फटका यावेळेस अडवला जातोय. या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. सुरेख फेकी होती. जर या ठिकाणी थेट फेकी झाली असती तर निश्चितच एक वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळालं असतं. पण 2 धावा मात्र या दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी पूर्ण केलेत. या 2 धावांनी मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 20. यावेळेस मात्र कडकडीत फटका, लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला फटका, लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका यावेळेस मात्र सीमारेषा भेदून जाण्यात यशस्वी होतोय आणि षटकार मात्र या संख्येत झपाट्याने वाढतोय. धावसंख्या पोहोचते 26 या धावसंख्येवर. अखेरचा चेंडू बाकी या षटकातील. या दरम्यान पुन्हा एकदा कडकडीत षटका, लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका, सूर्यकाचं क्षेत्ररक्षण. या दरम्यान अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. निश्चितच 3 धावा या ठिकाणी वाचवल्या जातात. एका धावेवर समाधान या ठिकाणी मानावं लागते. या दरम्यान मात्र तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. 3 षटकानंतर डीके लायन्स या संघाची धावसंख्या ती 1/27. खूप सुंदर कॉमेंट्री केलीत आपण आणि 27 धावेवरती हा संघ पोहोचलेला आहे. आणि खरं तरच खूप एंटरटेनमेंट मॅच आहे ही, कारण डीके लायन्सला हा सामना जिंकावाच लागेल कसल्याही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये. इतकी उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय प्रवीण घोरपडे, त्यासोबत आहे आकाश गोसावी. आणि खरं तर सांगायचं म्हटलं की आकाश गोसावी काल सुद्धा रनआउट झाला होता, मात्र आत्ता पण तो तशाच पोझिशनमध्ये पळत होता. मित्रांनो, क्रिकेट हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असते, कारण आपण आहे तर क्रिकेट आहे. कारण आपण ज्यावेळेला आत असतो त्यावेळेला मात्र क्रिकेट निश्चित मोठं मोठं खेळण्याची भावना आपण आपल्या मनामध्ये ठेवत असतो. उलटास चेंडू मात्र त्याचा उपभोग घेता आला नाही प्रवीणजी यांना. 1 धाव पूर्ण केलेली आहे. तितक्याच ताकदीचा हा फलंदाज समोर आहे आकाश गोसावी. एक उत्कृष्ट हार्ड हिटर फलंदाज आहे. तितकीच गोलंदाजी करतोय सुमित आपल्या संघासाठी. पाहूया आकाश गोसावी मात्र 6 ते 7 सामन्यामध्ये अजून 1-2 मॅच मध्ये चांगला खेळलेला आहे, पण अजून त्याची चमक त्याने दाखवलेली नाही. पाहूया मात्र हे मॅच करूया मरोच्या स्थितीमध्ये आहे, काय करतोय आकाश आपल्या संघासाठी. चांगला कट केलेला आहे. सिंगल डबल्स रन्स घेत आहेत. आकाश मात्र प्रवीण यांना चान्स देतोय की तुम्ही खेळा, मी आहे. म्हणजेच काय की पुढल्या प्लेयरला रिस्पेक्ट देणं ही खूप महत्वाची गोष्ट असते क्रिकेटमध्ये. ये उड़ा दिया गेंद, गेंद जा रहा है सीधा
6 रन के लिए बहुत बढ़िया 6 यहां पर प्रवीण घोरपड़े द्वारा। मैं पहले से बात कर रहा था कि आकाश जी ऐसे क्यों खेल रहे हैं, उन्हें पता है हमारा साथीदार भी कुछ कम नहीं है। पुन्हा प्रवीण यांनी एक उत्कृष्ट उडवलेला झेल, पाहूया काय होते आणि विकेट। पंकज यांनी अतिशय उत्कृष्ट असा झेल पकडलेला, पुलटास चेंडूवरती हा समाचार घेण्यासाठी प्रवीणजी यांनी लगावलेला हा शॉट, मात्र विकेट्स ही मिळते सुमित यांना। इथं आमच्या या VPL साठी त्यांनी उपस्थिती दर्शवली, त्यांचं स्वागत आहे। तसेच सनी सावर्डेकर यांचंही मी मनापासून स्वागत करतो। सावर्डेचे बरेच खेळाडू या वडगावमध्ये खेळायला येत असतात। तसाच आमचा मॉर्निंगचा एक प्लेअर सनी हा दररोज हा सामना पाहण्यासाठी येतोय, त्याचंही कौतुक आहे। फलंदाजीसाठी येतोय इरफान, उलटा चेंडू, इरफाननं पहिला चेंडू लगावलेला आहे, सरळ सीमा रेषा बाहेर 4 धावा। उत्कृष्ट फलंदाजी करतोय इरफान, आणि इरफान हा चमकता तारा आहे, एक DK लाईनचा एक चांगला खेळाडू आहे। प्रत्येक वर्षी इरफान, पाठीमागच्या वर्षी फायनल विन करणारा हा प्लेअर आहे इरफान। चांगला चेंडू होता, मात्र तितका चांगला कट केलेला आहे, उत्कृष्ट अशी फिल्डिंग झालेली आहे तिथं, आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल। आणि धावसंख्या पोहोचते ती 38 धावा, 4 षटकांच्या नंतर 38 धावा। मी पंचांना विनंती करतो, टी ब्रेक हा फक्त 5 मिनिटाचा होईल।
आमचे शुभम यांनी पुष्पासारखं गॉगल घातलेलं आहे. कोंडा रेडी. हाँ कॉमेडी बॉक्स में हुआ अचानक वो कॉमेडिएटर कोण आहे तो मैंने बैठे आवे डबॉट बॉलर आवे डबॉट 4-5 वाजता देखा फोन करतो. एक उत्कृष्ट फटका रिपाणी याच्याकडून आणि एका धावेवरचे समाधान मानावं लागेल. आणि त्याचा सामना करतो आकाश गोसावी. यावेळेस मात्र बॅटची कड घेऊन गेलेला हा चेंडू मात्र थर्ड स्लिपच्या दिशेने जातोय. या दरम्यान चेंडू मात्र जातोय सीमारेषे बाहेर 4 धावेंसाठी. या 4 धावेने मात्र धावसंख्येत झपाट्याने वाढवते. धावसंख्या होते ती 45. 2 बाद 45 अशी धावसंख्या ती डीके लायन्स या संघाची. यावेळेस मात्र सुरेख चेंडू निर्धाव चेंडू जातोय या ठिकाणी. अद्याप 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. यावेळेस मात्र जोरदार फटका सुरेखाचं क्षेत्ररक्षण. याचा फायदा मात्र सुरेखाचं क्षेत्ररक्षण केलं जाते. चांगली फिल्डिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. निर्णय अद्याप बाकी आहे. या दरम्यान नॉटआउटचं डिसिजन दिलं जातंय पण चेंडू मात्र यावेळेस जातोय निर्धाव. यावेळेस मात्र बॅटची एज लागून उडालेला हा चेंडू मात्र लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता पण नकार देतोय या ठिकाणी. एका धावावर समाधान मानावं ते. धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती ती 46. 2 बाद 46 अशी धावसंख्या ती डीके लायन्स या संघाची. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा कडकडीत फटका. या दरम्यान चेंडू मात्र जातोय सीमा रेषे बाहेर आणि या 4 धावेने मात्र नंतर धाव संख्या 50 वरती पोहोचलेली आहे और 50 रन पूरे हो चुके हैं डीके लाइंस के. बाकी के 3 ओवर रह चुके हैं.
बल्लेबाजी के लिए इरफान और आकाश है। देखेंगे कितना स्कोर खड़ा कर पाती है टीम डीके लाइंस। अगर लगभग 3 ओवर में 40 या 45 रन भी बन जाएंगे तो मैच देखने लायक हो जाएगा, क्योंकि 90 रन भी ये डीके लाइंस डिपेंड कर सकती है। इतनी अच्छी टीम है यहाँ पर डीके लाइंस, उतनी अच्छी अश्वमेध वडगांव। क्या गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर सुमित। आकाश को कुछ समझ नहीं आ रहा है क्या खेल रहे हैं। ये मैं पहले से देख रहा हूं, थोड़ा सा डट के खेल रहे हैं। अभी तो शेष 17 गेंदे रह चुके हैं, नीचे तो अभी तक 10 बल्लेबाज और भी है, तो बल्लेबाजी कैसे करनी चाहिए। बहुत अच्छा लेग स्क्वायर कट यहां पर, और 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। अब मेरे हिसाब से इरफान जितना ज्यादा स्ट्राइक लेंगे उतना टीम के लिए अच्छा रहेगा, क्योंकि इरफान से ज्यादा स्कोर हो सकता है। कुछ समझ नहीं आ रहा है यहां पर आकाश की बल्लेबाजी। अभी तक आकाश 9 गेंदे खेल चुके हैं और लगभग सिर्फ 10 रन बना चुके हैं। अगर ये 9 गेंद में अगर आप 20 या 25 रन बनाते तो टीम यहां पर 60 से 65 से ऊपर रहती। सभी खिलाड़ियों की ये जिम्मेदारी है कि अपनी टीम के लिए बड़ा स्कोर खड़ा कर पाना। अगली गेंद के लिए इरफान तैयार, 3 गेंद शेष है। और ये भी कट किया, 1 रन पूरा किया है दूसरे रन के प्रयास में, और आराम के साथ 2 रन भाग चुके हैं। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं सुमित। थोड़ी सी हवा तेज चल रही है, इसके कारण बल्लेबाज थोड़ी सी जो बल्ला है लेग साइड की दिशा में नहीं घुमा रहा है, क्योंकि पता है उस लाइन में अगर अब बल्लेबाजी करेंगे तो वहां कैचेस हो सकती है। इरफान ने और एक अच्छा शॉट कट कर दिया, यहां पर गेंद जाती हुई सीधा 4 रन। बढ़िया शॉट यहां पर, लगभग फिर से एक बार चौका। क्या शॉट है, फील्डर पीछे है, देख सकते हैं कैच हो सकता है। और ये क्या फील्ड कर रहे हैं, हाथों में मौका था लेकिन ये मौका गवा दिया। 2 रन पूरा कर दिया तीसरे रन के प्रयास में, लेकिन उतनी अच्छी फील्डिंग है यहां पर, थ्रो अच्छा है। और लगभग स्कोर पहुंचा है 61 रन। मैं सागर सचिन जी को दरखास्त करना चाहता हूं कि अगला एक और वो सुनाए। की 6 षटकानंतर 2 बाद 61. यांच्या बाजूने मात्र गोलंदाजीची धुरा ज्याने सांभाळले ती गुरुसाई बसमे, आणि त्याचा सामना करील तो आकाश गोसावी. 9 चेंडूमध्ये 10 धावा करून खेळतोय, तर 7 चेंडूमध्ये 18 धावा करून खेळतोय इरफान पटेल.
यावेळेस मात्र ऑफस्टमच्या बाहेर येऊन खेळलेला हा चेंडू मात्र पायांवर आदळतोय. या दरम्यान एज माफ करा बॅटची कड घेऊन गेलेला हा चेंडू मात्र एक धाव देऊन जातोय. या एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 62. षटक चालू आहे 7वं. यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा कार्पेट पद्धतीचा फटका यावेळेस फील्ड केला जातोय. या दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचती ती 64 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र कडकडीत फटका समालोचन कक्षाच्या डोक्यावरून मारलेला हा कडकडीत फटका लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. या दरम्यान 7 धावा मात्र मिळतात. या 7 धावेने मात्र धावसंख्येत झपाट्याने बदल होतोय. धावसंख्या पोहोचती ती 70 या धावसंख्येवर. तर एक मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस मात्र या ठिकाणी पूर्ण केला जातोय. करतो फोन तुला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सेम पद्धतीचा फटका आणि सीमारेषे जवळ मात्र झेल टिपला जातोय. सुरेख असा झेल. यावेळेस मात्र फलंदाजाला म्हणजे इरफानला या ठिकाणी माघारी परतावं लागते झेल बांधून. डीके लायन्स या संघाला इरफानच्या सर्वामध्ये या ठिकाणी तिसरा धक्का बसतोय. सुरेख अशी फलंदाजी या ठिकाणी करत होता आणि पुढचा फलंदाज त्याची जाग घेण्यासाठी जो येतोय तो रमीज राजा. यावेळेस मात्र सुरेख चेंडू ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. थोडस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. या दरम्यान चेंडू जातोय निर्धाव. यावेळेस मात्र सुरेख असा फटका कव्हर्स मध्ये मारलेला हा फटका सीमारेषा भेदून जातोय. 6 धावेंसाठी. या 6 धावेने मात्र धावसंख्येत झपाट्याने बदल होते. धावसंख्या पोहोचती ती 76 या धावसंख्येवर. क्या शॉट लगाई रमीज ने, वाह बहुत मजा आया इस शॉट देखने के लिए. और ये बड़ा खिलाड़ी है यहाँ पर रमीज ने कल भी पाहायचं किती धावा जमवल्या जातात. या दरम्यान पुढचं समालोचन करतील तुषार भाऊ. जबरदस्त ये शॉट रमीज रजा के बल्ले से मुझे देखने को मिली है. कल भी रमीज ने जो 12-13 रन्स बनाए थे डीके लायंस लिए वो बहुत महत्वपूर्ण रन्स थे. आज भी उन्होंने आते समय एक छक्का लगा दिया और अपनी टीम को उस स्कोर के लेवल तक पहुंचा दिया है. जो काम इरफान करना चाहते थे वो काम रमीज ने तमाम कर दिया. चलिए गेंदबाजी के लिए यहां पर शुभम ये उड़ा दिए गेंद आकाश ने, सीधा जा रही है. क्या क्या छे
क्या शॉट थी ये, बेहतरीन शॉट, सीधा 6 रन के लिए। बढ़िया शॉट, यहां पर एक बेहतरीन शॉट। फील्डर के लिए जरा जोरदार तालियां बजाइए। जितने भी दर्शक हैं उनको सम्मान दीजिए। ये खेल नहीं है दोस्तों, ये जान की बाजी लगाकर खेलते हैं। बहुत बड़ा ये यहां पर प्रयास किया अपने टीम के लिए 6 रन बचाने के लिए। का एक अच्छे गेंदबाज भी थे। पहली गेंद पर अपने इरादे स्पष्ट कर दिए आकाश ने। और ये दूसरा गेंद कट कर दिया, पहले रन पूरा कर दिया दूसरे रन के प्रयास में। और यहां पर 2 रन आराम के साथ ले चुके हैं। 2 गेंदों में अब 8 रन हो चुके हैं। अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं अपने टीम के लिए आकाश। फोर्टी 4 रन हो चुके, 4 गेंदे शेष है अभी तक। क्या कट किया है, लेकिन ये हाथों में कट किया है। यहां पर अगर थोड़ा सा किस साइड को निकालते तो ये 4 रन जा सकता था। देखेंगे रमीज रजा क्या करते हैं। 300 के स्ट्राइक रेट से खेल रहे हैं। यहां पर 2 गेंदों में लगभग 6 रन बना चुके हैं। 3 गेंदे शेष है, 84 रन हो चुके हैं टीम के। आखिरी के 3 गेंद शेष। उड़ा दिए गेंद रमीज ने। गेंद जा रहे सीधा 4 रनों के लिए। बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं अपने टीम के लिए रमीज रजा। ये बहुत बड़ा खिलाड़ी है, दिखने में छोटे हैं लेकिन पटाखा बहुत बड़ा है। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं लेकिन सूझबूझ के साथ भी बल्लेबाजी कर रहे हैं रमीज रजा यहां पर। उड़ा दी गेंद, जा रही है सीधा, देखेंगे और ये सीधा 6 रन के लिए। बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए रमीज रजा। क्या बल्लेबाजी है, वाह भाई वाह, सबके दिल जीत लिए। उप कप्तान है, टीम के उपकर्णधार है, लेकिन काम किया है अपना। जो खेल इरफान ने करना चाहिए था वो खेल किया है रमीज रजा ने। एक बार जितने भी दर्शक है रमीज के लिए तालियां होनी चाहिए। पिचानवे रन हो चुके हैं। अगर 100 पूरा करना तो एक छक्के की जरूरत है यहां पर। देखेंगे क्या हो सकता है इस बॉल पर। और ये गेंद वाइड और मिलती हुई 5 रन। वाह भाई वाह, सोने पे सुहागा जिसे बोलते हैं। और बॉल पड़ने से ही पहले 100 रन पूरे। लगभग 34 रन दे चुके हैं शुभम। और 6 ओवर के बाद स्कोर था 60 रन था। लगभग 40 रन अभी भी 11 गेंदों में निकाल चुकी है डीके लाइंस। क्या बल्लेबाजी की है। और ये उड़ा दी गेंद रमीज ने और गेंद जा रही सीधा 6 रन के लिए। क्या बल्लेबाजी की है, वाह भाई वाह।
डी के लायन्स या संघानं 3 बाद 106 अशी धावसंख्या उभी केली आहे. या ठिकाणी संघाचं शतक फलकावर लावलं जातंय आणि 107 धावांचं आव्हान दिलं जातंय. ते अश्वमेध स्पोर्ट्स या संघाला तर बघायचा या 106 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय आणि कशा पद्धतीचं उत्तर दिलं जातंय. रमीज रजा 5 गेंदों में 22 रन बनाए अपने टीम के लिए, लगभग 500 का स्ट्राइक रेट से खेले. वाह.
पहिलं चेंडू या ठिकाणी सुरेख पद्धतीचा टाकला जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी. स्ट्राईकवर आहे तो अर्जुन कबुरे, नॉन स्ट्राईकला आहे तो तेजस आणि गोलंदाजी करतोय तो अमित. एक डावखोर फलंदाज. यावेळेस मात्र सुरेख चेंडू. उजव्या एष्टीवरचा हा चेंडू यावेळेस मात्र थोडा स्लोवर पद्धतीचा होता. हलक्या हाताने खोळून काढला. या दरम्यान एक निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या ठिकाणी झेल सुटतोय. आणि या चेंडूवर मात्र या ठिकाणी षटकार खेचला जातोय. झेल सुटतोय आणि या झेल सुटण्याचं रूपांतर मात्र या ठिकाणी 6 धावेत होतं. या 6 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. तर धावसंख्या पोहोचते ती 6 वर. तर या 6 धावेने मात्र अश्वमेध संघाचं खातं या ठिकाणी उघडलं जातंय. यावेळेस मात्र टॉपेज आणि झेल. पहिला धक्का बसतोय तो अश्वमेध या संघाला. अतिशय सुरेख असा चेंडू या ठिकाणी टाकला होता. थोडासा बाउन्सर पद्धतीचा हा चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची टॉपेज घेऊन गेलेला हा चेंडू यावेळेस मात्र लेग स्लिपच्या दिशेने जात होता आणि या दरम्यान या उडालेल्या चेंडूचं झेलामध्ये रूपांतर या ठिकाणी होतंय आणि अश्वमेध संघाला पहिला धक्का मात्र या ठिकाणी बसतोय. असता तर 6 धावा वाचल्या पण असत्या. मात्र दुसऱ्या चेंडूमध्ये हा जर खेळाडू जर नाही सापडला असता तर या टीमचं खूप अवघड होतं. कारण एक उत्कृष्ट फलंदाज होता कबुरे, अर्जुन कबुरे नावायचं आणि उत्कृष्ट फलंदाजी करतोय. रमेश राजा एक चांगला खेळाडू आहे. त्याच्या हातून हा झेल सुटलाय. एक महत्वाची बातमी आलेली आहे की कोल्हापुरी वडापाव डगआउटमध्ये जर कोणाला गाडीची चावी सापडली असेल तर ती षटकातील बाकी आहेत. पंकज आवटे पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी चेंडूला दिशा देतोय. सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलेला हा उत्तुंग फटका यावेळेस मात्र जातो. यावेळेस मात्र रिव्हर्स फटका. बॅटची टॉपेज घेऊन गेलेला हा चेंडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये समावतोय आणि या ठिकाणी दुसरा धक्का बसतोय. तर रावसान घातकी फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र या ठिकाणी स्वतःची विकेट या ठिकाणी बहाल केली जाते आणि दुसरा धक्का बसतोय तो अश्वमेध संघाला. दुसरा धक्का बसतोय तो अश्वमेध या संघाला. 106 धावांचा पाठलाग या ठिकाणी करताना मात्र अश्वमेध संघाची धावसंख्या आहे ती 1 षटकानंतर 2 बाद 10. सगळ्यांना सूचना आहे की जर गाडीची चावी कोणाला सापडली असेल टू व्हीलरची तर इथं कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायची आहे. कोल्हापुरी वडापाव डगआउट मध्ये चावी आहे का? नाही. इकडे प्रेक्षकांच्या मध्ये कोणाला सापडली आहे का?
सनी दबड़े एक बड़ा प्लेयर जो कल उन्होंने एक दो विकेट जो अच्छे अच्छे लिए थे, ऋतुराज और प्रेम लोले जैसे दो दिग्गज बल्लेबाज, और उतना अच्छा डांस किया था। यहां गेंदबाजी करते हैं सनी, बहुत अच्छी गेंदबाजी करते हैं। बल्लेबाजी के लिए तेजस, सनी ने जो कल डांस किया था, आज उनको डांस करना मिलता है या नहीं ये पता नहीं है, लेकिन बल्लेबाजी तो बहुत लंबी है इनकी अभी भी। बहुत अच्छा यहां पर गेंदबाजी करते हुए सनी। सनी दबड़े एक बहुत बड़ा नाम, एक रील स्टार है, लेकिन क्रिकेट के लिए हर साल अपना योगदान देते हैं। डीके लायंस टीम्स उड़ा दिया गेंद, प्रवीण के हाथों में है, ये तो शेर के मुंह में पंजा गया और लगा दी मोहर सनी ने। सनी थोड़ा ढांचा, अरे गेंदबाज बहुत अच्छी करते थे सुमित जी, और ये फिर से एक बार सुमित गोसा भी आए हैं यहां पर। क्या शॉट लगाया सुमित जी ने, वाह बहुत बढ़िया शॉट। ये प्लेयर बहुत अच्छा है, यहां पर एक रन पूरा कर दिया, लेकिन अपना खाता आते ही चौके से खोला। एक लेदर प्लेयर है ये, बहुत बड़ा बैटिंग करता है अपने टीम के लिए, और आज मौका मिला है, देखते ही मौके का कितना फायदा उठाते हैं। सनी ने एक अच्छी विकेट चटकाई है यहां पर, 3 विकेट गिर चुके हैं यहां पर। बहुत बढ़िया, यहां पर रनआउट होने का मौका है, देखेंगे क्या थ्रो है भाई, वाह बहुत मजा आता है ये क्रिकेट देखने के लिए। डीके लायंस आखिरी ओवर में लगभग बहुत रन बनाए हैं। डीके लायंस ने लगभग 46 रन बनाए हैं, 60 रन से 6 ओवर में, और लगभग 2 ओवर में 46 रन, बहुत बड़ा स्कोर खड़ा कर पाई है डीके लायंस। उड़ा दिया गेंद, गेंद जा रही है एक ओवर की दिशा में, 1 रन पूरा दूसरे के प्रयास में, रमीज रजा पीछे, और क्या फील्ड होगी, और यहां पर 2 रन से संतुष्ट होना पड़ेगा। ओवर की समाप्ति हो चुकी है, 2 ओवर के बाद लगभग 3 विकेट के नुकसान पर स्कोर पहुंचा है 18 रन। तो आगे का हाल सुनाएंगे मेरे दोस्त सचिन जी। वाद
या दरम्यान लेगसाईडच्या दिशेने मारलेला हा जोरदार फटका जोपर्यंत फील्ड केला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. सुरेख अशी फेकी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. यावर एका धावावर मात्र समाधान मानावं लागते. धावसंख्या पोहोचते ती 19 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र बॅटची हलकीशी कट घेऊन गेलेला हा चेंडू लेगसाईडच्या दिशेने जातोय. या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते तर धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते ती 19. अपडेट झालेलं यावेळेस मात्र उत्तुंग फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अतिशय खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या ठिकाणी. या ठिकाणी हा साधा सोपा झेल मात्र या ठिकाणी टिपण्यात यश येत नाही आणि याचा फटका मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला बसतोय. या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. तर धावसंख्या होती ती 21. षटक चालू आहे ते तिसरं. यावेळेस मात्र सुरेख चेंडू उसळी घेतल्यानंतर थोडा स्लोवर पद्धतीचा हा चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या दरम्यान एक निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी अमित मार्फत केली जाते. अमितचं या ठिकाणी दुसरं षटक आहे. 2 षटकामध्ये 2 बळी त्याने मिळवले होते. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर शॉट लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा फटका यावेळेस मात्र आला होता तो तेजच्या बॅटमधून. तरी या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 22. यावेळेस मात्र चेंडूला घेतलंय फुलटॉस पाठवलं ते लेगसाईडच्या दिशेने. या दरम्यान मात्र चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते. तर एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 23. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. 3 षटकानंतर अश्वमेध संघाची धावसंख्या आहे ती 3 बाद 23. अद्याप 30 चेंडूमध्ये 84 धावांची आवश्यकता आहे. हा जर सामना जिंकायचा असेल तर 30 चेंडूमध्ये 84 धावांची आवश्यकता आहे. एक आवाज ढव्या स्कोरचा पाठलाग करताना मात्र या ठिकाणी 3 बाद 23 अशी धावसंख्या झाली ती अश्वमेध या संघाची. आणि पुढचं षटक घेऊन येतोय तो सनी. थैंक यू सचिन जी, बहुत अच्छी कमेंट्री की आपने मराठी में. बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए सनी एक वेस्ट इंडीज के प्लेयर लगते हैं. सनी मुझे बहुत अच्छी उनकी जो बॉडी लैंग्वेज है जो जैसी वैसी ही है. और कल ही सनी अफ्रीका दौरा करके आए हैं यहाँ पर. आज उनका विमान यहाँ पर लैंड हो चुका था और आज सुबह सुबह आए हैं यहाँ पर. चलिए अगली गेंद के लिए तैयार है यहां पर. क्या गेंदबाजी कर रहे हैं, वाह भाई वाह, बहुत देखने में मजा आ रहा है यहां पर. डीके लायंस के ओनर यहां पर जो है संतोष माने जी, वो आज बहुत खुश होंगे अपने टीम पर और नाज होगा उनकी टीम पर उन्होंने कि जो कि पहले 3 मैच हार चुकी थी. लगभग ये चौथा मैच, ये लगभग चौथा मैच जीतती हुई टीम है यहां पर आज का दिन. अगर आज जीत पाएंगी तो ये लगभग चौथा मैच आज का जीतेगी टीम. क्या खेल रही है टीम, लगातार 4. यार शॉट लगा है यहां पर, फील्डर पीछे है और मेरे हिसाब से ये बहुत अच्छा स्टॉप. अरे बाप रे, अगर ये स्टॉप होता ना ये बहुत बड़ा फील्ड होता यहां पर. लेकिन प्रयास अच्छा किया है. जितने भी दर्शक है उनको मैं बताना चाहता हूं एक बार उस फील्डर के लिए तालियां होनी चाहिए. जरा जोर से तालियां बजाइए उस फील्डर के लिए. चलिए सनी थोड़ा सा चूक रहे गेंदबाजी के लिए, आगे आगे डालना चाहिए गेंद यहां पर.
हाँ, ये गेंदबाजी सही है। ये गेंदबाजी अगर कर पाओगे तो हर बार वो मिसमैच हो सकते हैं, क्योंकि उनका जो जोन है वो लेग साइड का जोन है, लेकिन आप बार बार ये बाहर गेंद कर सकते हैं तो आप उनसे बच सकते हो। प्रवीण घोरपड़े एक अच्छी साझेदारी बनाई थी उन्होंने, अच्छी बल्लेबाजी की अपनी टीम के लिए। उड़ा दिया। मैं पहले प्रवीण घोरपड़े की बात कर रहा था और ये कैच नाम लिया और शैतान के मुंह में आ गया। और आगे का हाल सुनाएंगे हमारे दोस्त यहां पर सचिन जी। 5 मिनिटाचा ब्रेक होईल याची नोंद घ्यायची आहे। पाठलाग करताना या ठिकाणी मात्र अतिशय बिकट अशी अवस्था झाली ती अश्वमेध या संघाची। 4 बाद 30 अशी धावसंख्या झाली 4 षटकानंतर। अद्याप या ठिकाणी 24 चेंडू मध्ये 77 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी। 24 चेंडू 77 धावा, तर अद्याप 4 षटकांचा खेळ बाकी आहे। बघायचं कशा पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी केली जाते। तर 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक चालू आहे, जास्त वेळ लावायचं नाही या ठिकाणी। एक विनंती आहे, सामन्याला ताबडतोब सुरुवात करायची आहे। तर आपल्या संघासाठी या ठिकाणी अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो सनी दबडे। 2 षटकामध्ये 15 धावा देऊन 2 बळी त्याने मिळवले होते। तसेच त्याला सुरेख अशी साथ देतोय तो अमित। 2 षटकामध्ये त्यानेही 15 धावा देऊन 2 विकेट या ठिकाणी मिळवल्यात। तर या दोघांच्या या 2 बळीमुळे मात्र अश्वमेधचा संघ अडचणीत आला आणि 4 बाद 30 अशी धावसंख्या झाली आहे। तर अद्याप राहिलेले 4 षटकामध्ये म्हणजे 24 चेंडूमध्ये 77 धावांची आवश्यकता है। सनी ने एक अच्छी विकेट ली थी और उनकी इंस्टाग्राम पर आईडी भी है, रील स्टार ईडीएम बलिया और सनी। आप जरूर देखिए और उनको फॉलो करिए। या दरम्यान लेग साइडच्या दिशेने जोरदार फटका आकाश शिंदेच्या बॅट मधून आलेला। या दरम्यान पुढचा गोलंदाज आहे तो इरफान पॅव्हलियन एंडच्या बाजूने गोलंदाजी करतोय आणि त्याचा सामना करतोय यावेळेस मात्र सुमित। आकाश यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका झेल घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न। सुरेख असा चांगला एफर्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला, पण झेलात काही रूपांतर होऊ शकत नाही। या दरम्यान मात्र या फटक्यावर 2 धावा पूर्ण केल्या जातात। या 2 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या पोहोचते 33 या धावसंख्येवर। सचिनदा काय वाटते आपल्याला की अजून धावांचा डोंगर खूप आहे आणि चेसला मात्र अजून 70 पेक्षा जास्त धावा हव्या आहेत। काय होईल, कारण 4 ओव्हर संपलेले आहेत, 5वं षटक सुरू आहे, इरफानचं अजून एक चांगलं षटक शिल्लक आहे। काय होईल या मॅच मध्ये, किती स्कोर पर्यंत जाऊ शकते ही टीम। तर एक जोरदार फलंदाजी या ठिकाणी जर केली तर मात्र आपल्याला चित्र वेगळं बघायला मिळेल। यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि
या ठिकाणी चेंडू जातोय निर्धाव, तर धावांचा जर या ठिकाणी वेग वाढला तर मात्र या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग होऊ शकतोय. पण या ठिकाणी षटकं सुद्धा थोडी कमी असल्यामुळे मात्र यावेळेस मात्र ऑफस्टमच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न होता. थोडंसं शफल झाल्यानंतर मात्र या ठिकाणी वाईट देता येत नाही. एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा जातोय. या ठिकाणी सुरेख अशी गोलंदाजी करतोय इरफान. तर लक्ष मात्र फार मोठे आहे. 19 धावा, 19 चेंडूमध्ये 74 धावा या ठिकाणी बनवायचे आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू यावेळी मात्र कव्हर्स मध्ये जातोय. थ्रो करण्याचा प्रयत्न होता पण या ठिकाणी नकार देतोय. या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते तर धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 34. अखेरचा चेंडू, माफ करा, 5 षटकांची या ठिकाणी समाप्ती झाली. 5 षटकानंतर अश्वमेध संघाची धावसंख्या ती 4 बाद 34. अद्याप 18 चेंडू मध्ये 73 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 73 धावा. यानंतरचं समालोचन ऐकाल ते माझे मित्र श्री तुषार गोसावी सर यांच्याकडून. नमस्ते सचिन जी, बहुत अच्छा ये मैच हो चुका है, लेकिन उतनी अच्छी जो डिपेंड्स कर रही है टीम वो खेल नहीं रही है यहाँ पर अच्छे से. अगर इस ओवर में अब तक 50 या 55 रन रहते तो 18 गेंदों में 50 रन थोड़ा सा मेरे को सही लग रहा था, क्योंकि आकाश अक्षय जैसे एक अच्छे बल्लेबाज यहाँ पर मौजूद हैं, वो क्रीज पर अभी भी है. लेकिन मैच है, मैच में कुछ भी हो सकता है. लेकिन इरफान की एक ओवर अभी भी शेष है, इसलिए ये मेरे हिसाब से लगभग डीके लाइंस की तरफ से मैच जाता हुआ मेरे को लग रहा है, क्योंकि अभी भी 18 गेंदें शेष है और 74 रन 74 रन का यहां पर मैच बन चुका है. यहां पर थोड़ी हवा आती हुई तेज, बाजू में यहां पर एक समुद्र है, यहां पर वडगांव के साइड में. उड़ा दी गेंद और गेंद है प्रवीण के हाथों में, ये नहीं छोड़ेंगे. ये शेर के मुंह में डब्बा है यार, ये बहुत बड़ा खिलाड़ी है. बल्लेबाजी के लिए आए हैं खुद कप्तान गुरुसाई जी. देखेंगे 5 विकेट्स हो चुके हैं यहां पर, और लगभग डीके लाइंस थोड़ी सी जीत की और जाती हुई टीम यहां पर. बहुत अच्छा लग रहा है मुझे, और बढ़िया खेल खेल रही है यहां पर डीके लाइंस की टीम. जो हो रहा है वो सही हो रहा है, कुछ भी कर दीजिए. चलिए अगली गेंद के लिए गुरुसाई तैयार. पहली गेंद हो चुकी है, 5वीं ओवर की पहली बॉल. क्या गेंदबाजी कर रहे हैं, स्लोअर गेंदबाजी डाल रहे हैं, अपने जाल में फंसाना चाहते हैं यहां पर. ये बहुत बढ़िया गेंदबाज हो चुके हैं यहां पर. यहां पर एसोसिएशन के अध्यक्ष संताजी भोसले यहाँ की जो एंट्री हो चुके हैं, उनका स्वागत है यहाँ पर. और ये क्या हो गया, ये देखिए रिवर्स स्वीप खेलना चाहते थे लेकिन शॉट अच्छी से नहीं आई, लेकिन 2 रन से संतुष्ट होना पड़ेगा यहाँ पर. बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए अपनी टीम के लिए सुमित उतनी अच्छी बल्लेबाजी कर रही है, डटकर खेल रहे हैं. 20 साल का ये खिलाड़ी है सुमित गोसावी, बहुत अच्छी बल्लेबाजी भी करता है, बहुत अच्छी गेंदबाजी भी करता है.
क्या शॉट है देखिए, और ये क्या एफर्ट था यार, बहुत बड़ा एफर्ट यहां पर, ये कैच होना चाहिए था लेकिन कैच छूट गया है। एफर्ट तो बहुत अच्छा था यहां पर, अच्छी बल्लेबाजी करते हुए अपने टीम के लिए सुमित, लेकिन शॉट अच्छी थी लेकिन कैच भी उतने अच्छे से नहीं हो चुका, इसलिए 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा यहां पर। चलिए अगली गेंद के लिए गुरुसाई जी तैयार हैं यहां पर। उड़ा दिया गेंद, गेंद जा रही है सीधा खेत में। सुकुमार अन्ना का खेत है यहां पर, लगभग 1 एकड़ का यह खेत है। पिछले साल जब यहां जो मराठी भाषेत ज्या वेळेला इथं ऊस उगवला होता त्यावेळेला मात्र प्रत्येक जण सुकुमार अण्णाच्या ऊसामध्ये जाऊन बॉल घेऊन यायचे, मात्र अण्णा शाळू होता शाळू, आणि त्या शाळूमध्ये प्रत्येक जण जात होता, मात्र अण्णाच्या चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य असायचं। हेच एका क्रिकेटराची एक चांगली ओळख होती। क्या गेंदबाजी, बहुत अच्छा गेंदबाजी करते हुए यहां पर, और ओवर की समाप्ति हो चुकी है। या दरम्यान 6 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। 6 षटकानंतर अश्वमेध संघाची धावसंख्या आहे ती 5 बाद 44। या हे जे 5 बळी घेतले ते गोलंदाजांनी घेतलेत, पण यामध्ये योगदान जे दिलं जात आहे ते 3 झेल घेऊन प्रवीण घोरपडे याच्या मार्फत, कारण या 5 बळींमध्ये 3 झेल हे त्यानेच टिपले होते आणि त्याचा फायदा मात्र आपल्या संघाला झाला होता आणि 5 बाद 44 अशी धावसंख्या झाली आहे ती अश्वमेध संघाची। अद्याप 12 चेंडूमध्ये 63 धावांची आवश्यकता आहे। 12 चेंडू 63 धावा। आणि बोलल्याप्रमाणे या ठिकाणी मात्र 4था झेल घेतोय प्रवीण घोरपडे, आपल्या संघासाठी अतिशय सुरेख असं क्षेत्ररक्षण करतोय। सचिन सर, कॅच विन मॅच ह्याचं म्हणण्याचं कारण तुम्हाला समजलं असेल की एक चांगला खेळाडू ज्यावेळेला 20 रन बनवू शकत नाही, मात्र तो चांगला झेल घेऊन 20 रन खेळणाऱ्या खेळाडूला तो रोखू शकतोय, हे क्रिकेट आहे। त्यामुळे चांगला फिल्डर बाउंड्रीवर राहणं खूप आणि खूप गरजेचं आहे। या फिल्डरच्या माध्यमातूनच मात्र या ठिकाणी डीके लाईन्सचा संघ सामन्यामध्ये वरचढ ठरतोय आणि 11 चेंडू मध्ये 63 धावांची आवश्यकता या ठिकाणी। तर पुढचा फलंदाज येतोय तो शुभम। 11 चेंडू 63 धावा। यावेळेस मात्र फुलटा चेंडू दिशा देतोय तो सीमारेषे बाहेरची, लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला हा जोरदार फटका यावेळेस मात्र सीमारेषा भेदून जातोय 7 धावेंसाठी। कारण 2 ओव्हरमध्ये शुभमला 46 धावा कुठल्या होत्या, आलेल्या रागात मात्र इरफान सांगऱ्या चांगल्या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर षटकार त्याने लगावलेला आहे। तर या रागाचं परिवर्तन मात्र चांगल्या षटकारामध्ये झालेलं आहे आणि यावेळेस मात्र थोडंसं स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, तर मागच्या चेंडूवर जो षटकार खेचला गेला होता त्या षटकाराने मात्र या ठिकाणी अश्वमेध संघाचं अर्धशतक या ठिकाणी फलकावर लागतंय। तर 10 चेंडूमध्ये 57 धावांची आवश्यकता आहे। 10 चेंडू 57 धावा। पुढचा सामना सलगर स्लॉगर्स वर्सेस आशिफ पॉलिटिकल एम्पायर। यावेळेस मात्र उत्तुंग असा फटका, लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आणि यावेळेस मात्र शुभम या ठिकाणी छेल बाद होतोय आणि 7वा धक्का बसतोय तो अश्वमेध संघाला। तर या ठिकाणी मात्र अश्वमेध संघाची पडझड एका पाठोपाठ एक विकेट्स या ठिकाणी पडतायत आणि जो वरचढ ठरणारा संघ आहे तो डीके लायन्सचा संघ। अद्याप 9 चेंडूमध्ये 57 धावांची आवश्यकता आहे। 50 7 बाद 50।
अद्याप 3 चेंडूंचा खेळ या षटकातील बाकी आहे. 2 स्वयं अपडेट झाले नाही बघ 2 बॉल बाकी आहेत विकेट पडली बा आता यावेळेस मात्र सुरेख चेंडू आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडू कलेक्ट करतोय. धावबाद करण्याचा प्रयत्न केला होता या ठिकाणी आणि या फलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कृपया एक रन आपल्या साथीदाराला देऊन खेळायची त्याची भावना होती, मात्र चेंडू मात्र त्याला टिपला नाही. गुरुसाई सारखा एक चांगला फलंदाज तिथं आहे, त्यामुळे त्याने एक धाव काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर 7 चेंडू मध्ये 57 धावांची आवश्यकता आहे. आणि या ठिकाणी सुरेख अशी गोलंदाजी करतोय इरफान. यावेळेस मात्र ब्लॉकमध्ये टाकलेला हा चेंडू आणि त्रिफळा बाद. आणि या ठिकाणी 8वा धक्का बसतोय अश्वमेध या संघाला आप्पा पाटील यांच्या स्वरूपामध्ये. आणि हा मात्र राबता या पद्धतीनेच ठेवला आहे. विकेट्सवर विकेट या ठिकाणी बहाल केल्या जातात आणि डीके लाईन्सचा संपूर्ण संघ या मॅच मध्ये वरचढ ठरतोय. तर यामध्ये 7व्या षटकाची मात्र या ठिकाणी समाप्ती झाली आहे. 7 षटकानंतर अश्वमेध संघाची धावसंख्या आहे ती 8 बाद 50. अद्याप 6 चेंडू मध्ये 57 धावांची आवश्यकता आहे. बघायचं अखेरचं षटक कोण घेऊन येते. तर यापुढचं समालोचन ऐकाल माझे साथी समालोचक तुषार गोसावी यांच्याकडून. देखिए यहाँ पर सचिन जी मैच तो डीके लाइन जीत चुकी है, अभी कुछ रही नहीं गया है यहाँ पर, क्योंकि अब जीत के लिए लगभग 56 रन चाहिए. 6 गेंदे 56 रन, अगर 6 छक्के भी आप लगा सकते हैं तो 26 रन से ये मैच हार जाती है टीम. तो नवीन बॉलर आहे काय ना रुद्राक्ष कदम या कप्तानाने त्यांना चान्स दिलेला आहे गोलंदाजीसाठी. पाहूया काय मेहनत घेतोय आणि गुरुसाई सारखा एक चांगला प्लेयर समोर आहे. बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए यहाँ पर रुद्राज जी, एक गेंद अच्छी डाली यहाँ पर और 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा यहाँ पर. नहीं बल्लेबाज आए हैं, अक्षय पोल यहां पर बल्लेबाजी के लिए आए हैं. क्या गेंदबाजी है, लेकिन फुल टॉस गेंदें जा रही है सीधा बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. लगभग 4 गेंदें शेष है यहां पर. बॉल जरा लवकर टाकायचा आहे. यहाँ गेंदबाजी, यहाँ पर फुल टॉस गेंद पर प्रहार करना चाहते थे. 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा यहाँ पर. लगभग 3 गेंदें रह चुकी है मैच में, कुछ तो बाकी नहीं रह चुका है यहाँ पर. इरफान के चेहरे पर थोड़ी सी मुस्कान हंसी है, क्योंकि 5 विकेट अभी तक उन्होंने चटकाए हैं. डीजे सनी कहां पर है, मुझे दिखाई नहीं दे रहे. यहाँ पर हंसी है उनके बल चेहरे, वो देखा कैसे बैठे हैं डीजे सनी, उनकी जगह है वो. क्या गेंदबाजी है, क्या शॉट है गुरुसाई, वाह मजा आ गया शॉट को देखते हुए.
अच्छी गेंदबाजी, आखिरी की 2 गेंद यहां पर। बहुत बढ़िया, यहां पर ये लेग साइड की दिशा में जाती हुई गेंद, 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। और आखिरी गेंद इस तीसरे मैच की, यहां पर डीके लायंस मैच जीत चुकी है। एक गेंद और 46 रन, लगभग 30 गेंदें नो डालनी होनी चाहिए। जबरदस्त है।